जे लोक ऑनलाईन आहेत त्यांनी प्लीज लवकर सेशन जॉईन करा, जेणेकरून आपण लवकर सेशन चालू करू शकतो. आशिष हॅलो, हाय. अजून कोणी फ्रेंड्स असतील तुमचे तर त्यांनाही सांगा जॉईन करायला सेशन. हाय सगळ्यांना जे नवीन जॉईन होत आहेत. हाय. हाय हाय सगळ्यांना परत एकदा. पहिल्यांदा मी स्टार एंटरटेनमेंट सेलिब्रिटी इव्हेंट्सकडून सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एका छान सेलिब्रिटीसोबत लाईव्ह सेशन घेणार आहोत, जिचं नाव आहे तारका पेडणेकर. सो तारकासाठी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपण ते मध्ये मध्ये विचारणार आहोत. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर अजून फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान लाईव्ह सेशन्स बघता येतील. स्टार एंटरटेनमेंट पेजचे जे ओनर आहेत गणेश सोळंके, सुप्रिया राक्षे, त्या दोघांकडून आणि पूर्ण टीमकडून मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आपण ताईला आता रिक्वेस्ट पाठवूया जेणेकरून ती आपल्यासोबत जॉईन होईल लवकर. तोपर्यंत तुम्ही सगळे असेच कनेक्ट राहा आणि ताईसाठी जर काही क्वेश्चन्स असतील तर ते नक्की विचारा. हॅलो, हाय सगळ्यांना. हाय हाय ताई, जर तू असशील इन्स्टाला ऑनलाईन तर प्लीज सेशन जॉईन कर, जेणेकरून मी तुला रिक्वेस्ट पाठवू शकेन. हाय सगळ्यांना जे जॉईन झालेत. वर्षा हाय, मी मजेत आहे, मस्त. आशिष कुलकर्णी हॅलो, आय एम गुड. ओके. सो ताई, जर तू ऑनलाईन असशील तर प्लीज इथे सेशन जॉईन कर, जेणेकरून मी तुला जॉईन करू शकेन. हाय सगळ्यांना तोपर्यंत, आणि असेच जॉईन राहा शेवटपर्यंत. हाय गणेश, तू जर मला बघत असशील तर प्लीज एकदा ताईला सांग की सेशन जॉईन करायला, जेणेकरून मी तिला रिक्वेस्ट पाठवू शकेन. माझा आवाज पोचतोय का सगळ्यापर्यंत? आवाज आणि माझा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का सगळ्यांना? प्लीज सांगा कमेंटमध्ये. सुषमा हाय. हाय वर्षाताई, मी खूप मजेत आहे. तुम्ही कसे आहात? असेच जॉईन राहा आमच्यासोबत शेवटपर्यंत. हाय. हाय गणेश, तू जर बघत असशील मला तर प्लीज ताईला सांग सेशन जॉईन करायला, जेणेकरून मी तिला जॉईन करू शकेन. पलक हॅलो, अजित हॅलो, 1_GS12 हाय. सुषमा, तुम्ही कुठून बोलताय? मी सध्या रत्नागिरीमध्ये आहे, तिथून बोलते आहे मी, आणि इथूनच मी सध्या सेशन्स घेते आहे. योगेश मिस्टर सागर किंग हॅलो, आय एम कौस्तुभ 17 हॅलो. होते आहे जॉईन, सगळ्यांनी वाट बघूया. ओके, आपल्यासोबत तुझी लवकरच जॉईन होईल. हाय, कशी आहेस? किती दिवसानंतर. येस, मी मजेत आहे, एकदम बरी आहे. हॅलो, हाय. वेलकम. तुझं स्टार एंटरटेनमेंट मध्ये मी पहिल्यांदा स्वागत करते. थँक्यू. कशी आहेस तू? मस्त. ओके. सो ताई, पहिलं आपलं सेशन कसं असणार आहे हे मी तुला सांगते.
आपलं सेशन जे आहे ते पहिले मी तुला काही क्वेश्चन्स विचारेन किंवा आपल्या सोबत जे प्रेक्षक आहेत आता जॉईन होतात तेही तुला काही क्वेश्चन्स विचारू शकतात कमेंट्स मध्ये. ते मी मध्ये मध्ये तुला वाचून दाखवेनच. आणि शिवाय आपलं सेशन थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी आपण मध्ये मध्ये गेम्सही खेळणार आहोत. सो मला काही सांगितलं नाही तुम्ही आधी. ओके, सो ऑल द बेस्ट तुला गेम साठी. आणि आपले जे गेम असणार आहेत तर त्याचे तू 80 to 85% कव्हर केलेस त्या गेम मधले, तर तुला स्टार एंटरटेनमेंट कडून एक छोटस गिफ्टही असणार आहे. सो ऑल द बेस्ट तुला. ओके. ओके, सो पहिल्यांदा सगळ्यांना हाय परत एकदा जे आता नवीन जॉईन झालेत. असेच जॉईन राहा शेवटपर्यंत आमच्यासोबत आणि इन्व्हॉल्व राहा सेशन मध्ये. सो मी सेशनला सुरुवात करते. पहिला प्रश्न माझा तुझ्यासाठी की या क्षेत्राची तुला आवड कशी निर्माण झाली आणि सुरुवात कुठून झाली? मला आवड कधीच नव्हती. आफ्टर ग्रॅज्युएशन माझं असं होतं की मला जॉबच करायचा आहे. सो मी ग्रॅज्युएशन केलं आणि ICSI मध्ये जॉईन केलं. आणि त्याच्यानंतर एका BPOच्या बॅक ऑफिसला जॉईन केलं हार्डली 1 वर्षभरातच. आणि रिसेशन मध्ये माझा जॉब गेला. तर मला बरेच कलिग्स आणि माझे फ्रेंड्स सांगायचे की तू या क्षेत्रासाठी ट्राय कर किंवा तिकडे जा, ते ऍक्टिंग वगैरे कर. आणि माझा दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता ऍक्टिंगशी. मला डान्सची आवड होती. सो मी डान्स काही कॉम्पिटिशन असेल तर तिकडे पार्टिसिपेट करायचे. पण ऍक्टिंगचा काहीच संबंध नव्हता. आणि खूप ऍक्सिडेंटली रिसेशन मध्ये जॉब गेला. आणि मग मी घरी होते आणि मला कोणीतरी सांगितलं की जाऊन ऑडिशन दे. आणि मी सहज म्हणून गेले होते आणि मग माझं तिकडे पहिल्या ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालं. सो माझा पहिला शो होता बाजीराव मस्तानी, जो ETV ला यायचा. तिथनं माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि मग करता करता मला ते आवडायला लागलं. वा, क्या बात आहे. म्हणजे खूप छान सुरुवात झालेली आहे. क्षेत्राची आवड नसतानाही तुझी ही सुरुवात झालेली आहे. वा, क्या बात आहे. सो पुढचा प्रश्न माझा, तुला या क्षेत्रामध्ये जेव्हा तू करिअर करायचं ठरवलंस तर कोणत्या गोष्टींकडे तू जास्त लक्ष द्यायला लागलीस किंवा फोकस करायला लागलीस? असं काही आहेत का कोणत्या गोष्टी? नाही ऍक्च्युली, कारण जसं मी बाजीराव मस्तानी म्हटलं माझं पहिलं प्रोजेक्ट होतं. मी काही दिवस शूटिंग केलं, पण तो एवढा मोठा सेट आणि इतकी सगळी क्राऊड आणि त्या कॅमेराला फेस करून डायलॉग बोलायचे आणि हे सगळं. तर मला सुरुवातीला ऑडिशन स्क्रिप्ट जी होती ती माझी मराठीमध्ये होती. पण सेटवर गेल्यानंतर मला उर्दू शेरो शायरी आणि उर्दू डायलॉग्स वगैरे आले. सो मला अगदीच अनपेक्षित होतं. आणि मला असं वाटलं की नाही, आपल्याला नाही जमत आहे आणि हे सगळं आपल्यासाठी नाही आहे. आपण आपला 9 to 6 आपलं जे जॉब आहे ते आपण करू, पुढचं शिक्षण घेऊ. MCOM माझं सुरू होतं. आणि मग मी म्हटलं की नाही करायचं. आणि थोडे दिवस करून मग मी घरी सांगितलं की आता बस झालं, म्हणजे मी आता पुन्हा Naukri.com वगैरे सगळं करते आणि जॉबच्या मार्गाला लागते. पण पप्पा मला म्हणाले की म्हणजे तुला करायचं असेल, तुला आवड असेल तर तुला थोडी मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तू मेहनत घे आणि तू कर ठरवून, तर होईल. नाहीतर मग तुला जे करायचं ते तू कर. सो मग ते करता करता मला एक कमर्शियल नाटकाची ऑफर आली. आणि कुठलाही स्टेजचा एक्सपिरियन्स नसताना माझं कास्टिंग झालं कमर्शियल नाटकासाठी. आणि मग तिकडनं मी शिकत गेले. मग मला ती आवड निर्माण झाली. सो मग मी म्हणजे होत गेलं. मी असं ठरवून काही नाही केलं की मला इकडे फोकस करायचंय किंवा मला माझ्या फिगरवर मेंटेन करायचंय, माझं लाईफस्टाईल मला चेंज करायचंय किंवा कसं राहायचंय, काय करायचंय, यासाठी ठरवून काही केलं. ओके, सो खूप छान. तुला नंतर नंतर कामं मिळत गेली आहेत त्याच्यानंतर, पहिल्या कामानंतर. हो हो, पहिल्या कामानंतर कामातनच काम मिळत गेले. येस. आपल्यासोबत परत एकदा खूप लोक जॉईन झालेत. त्या सगळ्यांना हाय परत एकदा. आणि काही कमेंट्सही आल्यात ताई तुला आणि क्वेश्चनही आलाय. मी ते वाचून दाखवते पहिलं. मिनिट. हा, मयूर SP27 म्हणतात नाईस तारका. थँक्यू. मेहुल पुराणी म्हणतात की निर्मिती. हा, भाकरवडीमध्ये माझं नाव निर्मिती होतं. येस. आणि एक मिनिट, हा क्वेश्चन आहे एक. पवार मयुरेश म्हणतात की तारका, आय हॅव वन क्वेश्चन, विच इज युअर फेवरेट फूड अँड युअर बेस्ट प्लेस इन मुंबई टू गो अँड सिट इन पीस? मरीन ड्राईव्ह आवडतं मला, किंवा कुठल्याही बीचवर मला जायला जास्त आवडतं. तिकडे मला खूप जास्त पीसफुल वाटतं. आणि
जेवण तर इंडियन, मला घरचं जेवण जास्त आवडतं. मला बाहेर जाऊन वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला नाही आवडत खरं तर. मला घरचं जेवण आवडतं आणि बाहेर गेले तरी माझे सिलेक्टेड जे पदार्थ आहेत मी तेच खाते. मी खूप जास्त वा, फूडी क्या नाहीये, बात. त्याच्यामुळे मग ते फूड मध्ये एक्सपेरिमेंट नाही करत. वा. त्याच्यानंतर मोहित विचारतायत, मोहित राजपंख. हाऊ वॉज यू निर्मिती दी? आय एम गुड. ओके. सो त्याच्यानंतर तेजू कुलकर्णी विचारतायत की भाकरवडी शो मध्ये कॅरेक्टर मस्त होतं. थँक्यू सो मच. ओके. सो असे काही क्वेश्चन्स आणि कमेंट्स तुला आल्या होत्या, ज्या मी तुला वाचून दाखवल्या आहेत. आणि परत एकदा तेजू कुलकर्णी तुला विचारता आहेत की भाकरवडी 2 स्टार्ट कधी होणार आहे? ऍक्च्युली त्याचं काही प्लॅनिंग नाहीये, म्हणजे आमच्यापर्यंत तरी नाहीये, पण आय होप प्रोड्युसर्सने डिसाईड करावा आणि पुन्हा एकदा आम्हाला तुमचं मनोरंजन करण्याची संधी मिळावी. वा, येस. आणि देवयानी संग्राम ऑफिशियल असं आय थिंक फॅन पेज आहे त्यांचं. सो त्यातून एक क्वेश्चन आलाय, देवयानी मध्ये काम केलं होतं त्याबद्दल काय सांगशील? देवयानी मधला रोल खरं तर म्हणजे पहिल्या देवयानी आधी वेगळी स्टोरी होती, लीप नंतर वेगळी स्टोरी झाली आणि मी दोन्हीकडे काम केलंय. बट पहिला जो पार्ट होता ना, जेव्हा ऍक्च्युअल पहिले जे देवयानी आणि संग्राम होते, तो माझा खूपच आवडता रोल होता. लाईक वन साइडेड लव्ह होता संग्रामवर आणि सायको होती ती, आणि ते कॅरेक्टर प्ले करताना मला खूप मजा यायची, कारण आमचा जो रायटर होता कौस्तुभ दिवाण, तो इतके सुंदर सीन लिहायचा ना, तो सो प्रत्येक सीन मध्ये मला असं वाटायचं की आता काय नवीन नवीन. सो माझ्या खूप जवळची भूमिका होती मोहिनीची, जी मी पहिल्या देवयानीत केली होती. वा वा, क्या बात आहे. सो आपल्याला प्रश्न आता होतच राहतील, पण आपण एक पहिला छोटासा गेम खेळूया. जो गेम आहे टंग जनरल ट्विस्टर. क्वेश्चन नको विचारू. येस. माझं टंग डीके फार खराब ट्विस्टर. आहे. ओके. ओके. सो टंग ट्विस्टर मध्ये मी तुला जे सेंटेन्स देईन ते तुला 5 टाइम्स रिपीट करायचंय आणि फास्ट रिपीट करायचंय. मी तू हरणार आहे, मला अडखळलीस माहिती. मी हरणार आहे. तू अडखळलीस तुला चान्सेस आहेत, अजून 2 चान्स असणार आहेत. सो ओके. बेस्ट. ओके. पहिलं सेंटेन्स देते मी. पहिलं सेंटेन्स आहे, नदी किनारे किराणे की दुकान. नदी किनारे किराने की दुकान, नदी किनारे किनारे की दुकान. दुसरा दुसरा चान्स देते. ओके. परत से. कर. येस. नदी किनारे किराणा की दुकान, नदी किनारे किराणा की दुकान, नदी किनारे किनारे. ओके. परत. ओके. नदी किनारे किराणा की दुकान, 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 नदी किनारे किराणा की दुकान. झालं. वा वा वा, क्या बात आहे. आणि अशा प्रकारे पहिलं टंग ट्विस्टर कम्प्लीट केलेलं आहे. सो दुसरं देते मी तुला आता. दुसरं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. आणि देते मी तुला. दुसरं आहे, शी सीज चीज. She sees cheese, she sees cheese, she sees cheese, she sees cheese, she sees cheese. वा, झालं. क्या बात. वा वा, खूप छान दोन्ही टंग ट्विस्टर केलेले आहेस तू कम्प्लीट. सो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचे प्रश्न आहेत माझेही. तोपर्यंत जे सगळे नवीन लोक ऍड झाले त्या सगळ्यांना परत एकदा हाय. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान लाईव्ह सेशन्स बघता येतील. ओके. सो आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तारकाताईसाठी तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी तिला विचारणार आहे मध्ये मध्ये. तोपर्यंत मी माझा पुढचा प्रश्न विचारते. ताई, तू थिएटर केलं आहेस, म्हणजे थिएटरमध्ये तू काम केलं आहेस, तर कसा आहे तुझा थिएटरचा अनुभव आणि तुला असं काय वाटतं की थिएटरमुळे हे बदल माझ्या ऍक्टिंग मध्ये झाले? मी जसं म्हटलं, मला स्टेजचं कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं. माझं पहिल्यांदा मी जी एंट्री घेतली ती कमर्शियल नाटकातच घेतली, आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम भेटण्यासाठी गेले होते डायरेक्टर प्रोड्युसरना,
त्यांना स्पष्ट सांगितलं की मला काही अनुभव नाहीये, मी कधीही स्टेजवर उभी राहिलेली नाहीये ऍक्टिंगसाठी. हा डान्स मी केलाय पण ऍक्टिंगचा सुद्धा मला माहित नाहीये. आत्ताच मी बाजीराव मस्तानीचं शूटिंग केलंय. तुम्ही जर मला ती संधी देत असाल तर मी पूर्ण मेहनत करेन. आणि त्यांनी खरंच माझ्यावर विश्वास दाखवला आणि लगेचच मला रिडिंगला दुसऱ्या दिवशीपासून बोलवलं. सो मला स्क्रीन खूप नव्हतं केलं पण मला एक तिथे ज्या गोष्टी मी शिकले की लाईट घेणं असेल किंवा आपण स्टेजवर उभं राहणं असेल, तुमच्या आवाजाचं प्रोजेक्शन असेल, कारण तिकडे माईक वगैरे हा प्रकार तेव्हा नव्हता. तुम्हाला अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून बोलायला लागायचं की शेवटल्या रांगेत सुद्धा जो प्रेक्षक बसलाय त्याला ऐकू यावं. सो आवाजाचं प्रोजेक्शन तिकडे सुधारलं. उभं राहण्याची जी असते आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे मजा आली. मला खूप गोष्टी शिकता आल्या ज्याचा मला पुढेही फायदा झाला. आणि रिटेक नसतात तिकडे. तुम्ही जो परफॉर्मन्स कराल तो वन टेक ओके असतो. सिरियलमध्ये रिटेक घेता येतात. सो तसं नसतं. वन गो मध्ये तुम्हाला वन फ्लो मध्ये परफॉर्म करायचं असतं. त्याच्यानंतर मी ओके. आणखीन एक सो कमर्शियल काय प्ले सांग केला. हम्म. यादों की बारात म्हणून एक रिसेंट मी परत एक केला होता. 2017-18च्या दरम्यान मी एक नाटक केलं होतं आणि त्याच्या आधी जे केलं होतं ते 10-11ला केलं होतं. हम्म. वा, क्या बात आहे. सो काय सांगशील, तुला थिएटर जास्त आवडतं की कॅमेरा ऍक्टिंग जास्त आवडतं? दोन्ही आवडतात. कारण शेवटी ऍक्टिंगच करायची असते दोन्हीकडे. फक्त थिएटर मला जास्त चॅलेंजिंग Yes. याच्यासाठी वाटतं कारण ती एकच संधी असते आणि वन गो मध्ये वन फ्लो मध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं असतं. ते थोडं जास्त चॅलेंजिंग असतं. पण त्या चॅलेंजमध्ये पण खूप मजा असते. येस. वा, क्या बात आहे. सो परत एकदा बरेच जण ऍड झालेत आणि तुला कमेंट येतात, हॅलो मॅम, हाऊ आर हॅलो, यू हाय. वगैरे. मी खूप मस्त आहे. तुम्ही सगळे छान राहा आणि काळजी घेत राहा. येस. ओके. सो पुढचा प्रश्न माझा, तू जसं आपण म्हणतो की थिएटर केलं आहेस तसं सिरियल्सही केल्या आहेस तू. म्हणजे तू आता म्हणालीस बाजीराव मस्तानी, देवयानी, पुढचं पाऊल मध्ये तू काम केलं आहेस, पुढचं पाऊल सिरियल मध्ये. त्याच्यानंतर किती सांगायचंय मला, पण आय थिंक तू केली आहेस ते ETV मध्ये. सुद्धा माझं आणि खूप जवळचं कॅरेक्टर होतं. म्हणजे मला इतक्या आता 11 वर्ष झाली मी काम करतेय. त्या 11 वर्षांमध्ये माझ्या सगळ्यात जवळची कामं म्हणजे आधीच्या देवयानीतली मोहिनी आणि किती सांगायचं मला मधली रम्मी. म्हणजे मी खूप मनापासून मला आवडलेल्या भूमिका होत्या. नक्की. आणि त्याच्यानंतर लेक माझी लाडकी मध्ये पण तू काम केलं होतंस. हा. तर कसा होता तुझा या मराठी सिरियल्सचा अनुभव आणि काय सांगशील या सगळ्या सिरियल्स बद्दल? खूप छान होता. म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं जसं मी सुरुवात केली होती तेव्हा मला पॉझिटिव्ह ट्रॅकसाठी माझं कास्टिंग झालं होतं. आणि 2010ला मी वृंदावन नावाची एक सिरियल केली होती मी मराठीला. तिकडनं माझा नेगेटिव्हचा प्रवास सुरू झाला होता. आणि मग मला ते नेगेटिव्ह विलन प्ले करता करता मजा यायला लागली आणि बॅक टू बॅक सगळे शोज मी विलन म्हणूनच प्ले केले. म्हणजे मग ते पुढचं पाऊल असू देत, देवयानी असू देत, आराधना असू देत, किती सांगायचंय मला, चाहुल मध्ये पण थोडासा तसा ट्रॅक होता. मग लेक माझी लाडकी. सो मला खूप मजा आली. वा वा, क्या बात आहे. म्हणजे म्हणजे बरेचसे रोल तू निगेटिव्ह केलेले आहेस. 90% म्हणजे भाकरवडीतला निर्मितीचा रोल माझा खूप पॉझिटिव्ह होता. आणि त्याच्या आधी 2016 मध्ये मी एक हिंदी मालिका केली होती ज्याच्यात मी सरस्वती देवीचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. सो ते एक पॉझिटिव्ह होतं. बाकी मी ऑलमोस्ट सगळं नेगेटिव्ह रोल्स केलेत. क्या बात आहे. आणि निगेटिव्ह रोल करून तुला लोकांचे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत त्याच्याबद्दल. क्या हो, बात म्हणजे आहे. तेव्हा शिव्या पण पडायच्या. म्हणजे लोक शिव्या पुढचं पाऊल देवण्याच्या वेळेला तर लोक शिव्या सुद्धा द्यायचेत, मारायला यायचेत कुठे इव्हेंटला किंवा बोलायचेत, कशा नजरेने बघायचेत, कुस्की हे ते हिडीस पिडीस असं काय काय. पण ती एक प्रकारची माझ्या कामाची पावती होती. सो मला छान खरंय वाटायचं. खरंय. वा. त्याच्यानंतर तुला परत रिप्लाय आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत, त्या मी वाचते. सीमर 5097 म्हणतायत की भाकरवडी कब वापस आएगा, प्लीज हिंदी में बताओ. सीमा जी, मुझे सच में नहीं पता है. भाकरवड़ी जब बंद हुई तो मुझे भी बहुत दुख हुआ था क्योंकि हमने बहुत कोशिश की थी
लॉकडाउन आया, फिर कोई और स्टोरी चल रही थी, फिर लॉकडाउन के बाद हम लोग लीप लेके किसी और स्टोरी के साथ आए, बट वो नहीं वर्कआउट हो पाई। और जब हमें पता चला कि अब शो नहीं रहेगा तो हमें भी बहुत बुरा लगा था। और शो के बंद होने के अब बावजूद, मतलब अब 1 साल पूरा हो गया है, अगस्त लास्ट ईयर हमारा शो ऑफ एयर चला गया था, बट अब तक लोगों का इतना प्यार मिल रहा है। और भाकरवड़ी के जितने भी फैन पेजेस है, सबके मैसेजेस आते रहते हैं कि भाकरवड़ी फिर से शुरू करो है, बट अगर फिर से करने का मौका मिलेगा तो मुझे बहुत अच्छा लगेगा। वा वा, क्या बात आहे. आणि ताई, माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. हम्म, जसं आता आपण मराठी सिरियल्स बद्दल बोललो तुझ्या, तसं तू हिंदीमध्येही काम केलं आहेस. हम्म, आता तू म्हणालीस तसं वाकणवडी असेल किंवा संतोषी मध्ये तू काम केलं होतंस सरस्वती हम्म, देवीचं. हम्म. तर कसा होता हिंदीचा एक्सपिरियन्स, हिंदी सिरियल्सचा, आणि तुला काय फरक जाणवला का मराठी आणि हिंदीमध्ये? फरक कसा आहे की थोडं प्रोफेशनलिझम जास्त असतं. मराठीमध्ये आता आपण सगळे एकत्र असतो, एकत्र बसतो, आपली एक फॅमिली बनते. पण खरं सांगायचं तर मी जे संतोषीमा केलं होतं ते ऑलमोस्ट माझं क्रोमावर शूटिंग व्हायचं. त्याच्यामुळे एक आर्टिस्ट यायचा, त्याचं सोलो शूट करायचा आणि निघून जायचा. दिसताना कॅमेऱ्यावर तो हो. तुम्हाला सगळे एकत्रच दिसायचे, देव बाजूबाजूला बसलेत. पण शूटिंग वाईज तसं नव्हतं. सो तिथे तसं खूप इंटरॅक्शन माझं कोणाशी नाही व्हायचं. मी एकटीच असायचे, माझं शूट करायचे आणि मी निघून यायचे. पण भाकरवडीमध्ये आम्ही 14-15 लोक रोज भेटायचो. सो मराठीमध्ये जसं वातावरण असतं एखाद्या सेटवरनं, जशी फॅमिली तुमची बनते तशीच झाली होती. आणि खूप हम्म. खासियत ही होते की आम्ही 3 आर्टिस्ट मराठी सोडले तर बाकी सगळं गुजराती कास्टिंग होतं. सो त्यांच्याबरोबर खूप छान जेल झालं होतं आणि खूप छान फॅमिली होती. सो खूप छान माझा एक्सपिरियन्स होता. वा वा, क्या बात आहे. आणि तुला परत कमेंट आली आहे, वाचून दाखवते. हा. 305 वर्षा म्हणतात की तुझी ऍक्टिंग खूप भारी आहे. भारी आहे, मला खूप आवडते. थँक्यू वर्षाजी. ओके. आणि Seamer5097 म्हणतात की दो बार, एक मिनिट हा, दो बार एपिसोड देख. सॉरी, मला त्यांचं हिंदी कळत नाहीये, टाईप केलंय ते. 2 बार एपिसोड देख रहा हूँ और मैं ना आपको मैडम सर ने भी देखा. ओ थैंक यू सो मच सिमर जी, थैंक यू सो मच. मैंने रिसेंटली मैडम सर के एपिसोड्स किए हैं और आफ्टर बाकरवड़ी तो मैंने 2-3 एपिसोड्स मैडम सर के किए. बाकी तो मैंने कोई बड़ा शो अब तक लिया नहीं है, बट उम्मीद करती हूँ बहुत जल्द मैं आप सबसे मिलूंगी. येस. आणि साहिल 5066 क्वेश्चन आहे त्यांचा. निगेटिव्ह काम करायला जास्त आवडतं की पॉझिटिव्ह? नेगेटिव्ह. ऍक्च्युअली निगेटिव्ह काम करताना खूप आवडतं मला. कारण का माहितीये का, मला वृंदावनमध्ये माझा जेव्हा पॉझिटिव्हच ट्रॅक होता सुरुवातीला, आणि कॉलेज गोईंग मुलगी होते मी, आणि तिचा बाबा जो दाखवला होता तो आशिष कुलकर्णी होता. आणि तो तिला नेगेटिव्ह गोष्ट फीड करतो डोक्यामध्ये आणि तिला मग नेगेटिव्ह बनवतो विलन, अशी स्टोरी होती. आणि त्यावेळेला माझ्या लग्नाचा सिक्वेन्स झाला होता की बॉयफ्रेंड बरोबर जाऊन हिने लग्न वगैरे केलं. सो मला असं झालं की ओ माय गॉड, आता सगळे रोमॅन्टिक सीन्स वगैरे येणार आणि मग ते टिपिकल चहा नेऊन द्या आणि गोड गोड सुनेचं ऍक्टिंग करा. आणि तेव्हा मला असं झालं ना की ना, काहीतरी ट्विस्ट यायला पाहिजे स्टोरी, म्हणजे माझं चाललं होतं मेकअप रूम मध्ये की काहीतरी ट्विस्ट यायला पाहिजे आणि ना असं दाखवायला पाहिजे की सई एकदम नेगेटिव्ह झालीये, काहीतरी करते. आणि आई शपथ, त्या दिवशी दुपारी जो स्क्रीन प्ले आला ना त्याच्यात असं आलं की ही आता नेगेटिव्ह होणार आहे. सो मला तिथनं मग वा. ते करता 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 म्हणजे विल पॉवर माझी इतकी स्ट्रॉंग होती की नाही, हे काहीतरी असं व्हायला पाहिजे. आणि सेम डे तसं झालं. सो मी खुश होते. आणि त्याच्यानंतर मग ते कामं करत गेली, मला त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी कळत गेल्या. आणि मला नेगेटिव्ह याच्यासाठी जास्त आवडतं ना की खूप साऱ्या शेड्स तुम्हाला प्ले करता येतात. आता माझं जर तू मागचं खरं. काम पाहिलं असेल तर पुढच्या पाऊलमध्ये माझा वेगळा ट्रॅक होता, वेगळी मी दिसत होते, वेगळ्या टाईपचं बोलणं होतं, देवयानीत वेगळं होतं, याच्यात वेगळं होतं, आराधनामध्ये वेगळं होतं. सो लेक माझी लाडकीमध्ये पण वेगळा गावठी कुठला तरी टोन होता. कुठला टोन होता तर मला खरंच खरंच माहित नाही, म्हणजे कुठून तो डेव्हलप मी केला मला तेही माहित नाही. मी बोलले, डिरेक्टरने ओके केलं आणि शेवटी मग तो टोन पकडून आम्ही तो शो केला. सो मला नेगेटिव्ह प्ले वा करायला वा, जास्त आवडतं. आणि आय एम क्या वेटिंग की बात आता 2 वर्ष भाकरवडी नंतर मला असं निगेटिव्ह कॅरेक्टर करायचा खूप आहे. मला हे आलंय. सो मला आता एखादं कुठल्या तरी प्रोडक्शन हाऊसने निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी विचारावं. वा वा, क्या बात आहे.
त्याच्यानंतर तुला पुढची एक कमेंट आली, सॉरी क्वेश्चन आलाय पवार मृगेश यांच्याकडून. तारकाच्या लाईफ मधली बेस्ट डे टिल नाऊ, म्हणजे बेस्ट डे तुझ्या लाईफ मधला कोणता आहे असं त्यांना विचार. असा एक नाही सांगता येणार आणि असं कोणाच्याच लाईफ मध्ये एक असा बेस्ट डे नसतो. अशा मोमेंट्स छोट्या छोट्या येत असतात, खूप मोठ्या मोमेंट्स येतात ज्याच्यात आपण खूप जास्त हॅपी होतो. सो मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये सध्या जे सिच्युएशन चालली आहे बाहेर, त्याच्यात आपल्याला एक दिवस आणखीन मिळतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हाच बेस्ट डे असं मला वाटतं. येस. त्याच्यानंतर अमित 7450 म्हणतात की यू आर डुईंग फॅब्युलस वर्क सर, सॉरी मॅडम. थँक्यू सो मच अमितजी. ओके. आणि त्याच्यानंतर राम शास्त्री यांची एक कमेंट आहे, एक्सपिरियन्स विथ गुजराती पीपल यू विल ऑलवेज एंजॉय. हाँ, सच में एंजॉय बहुत किया, बट एक चीज नहीं सीख पाई मैं गुजराती बोलना नहीं सीख पाई. कुछ कुछ वर्ड्स मैं समझती हूँ बट बोल नहीं पाती. पण खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. अख्खा क्राऊड, अख्खा युनिट जे होतं ते गुजराती होतं, पण त्यांनी तसा कुठे डिफरन्स जाणवू दिला नाही. त्यांनी खूप छान मिक्सअप करून घेतला मग सगळ्यांना आणि खूप छान बॉन्डिंग झालं होतं सगळ्यांशी. वाह, क्या बात है. केडी रायटर सांगतात की हिंदी में बात करू, पण आपण सगळ्या गोष्टी हिंदीमध्ये नाही बोलू शकत. सॉरी, हम सब बातें हिंदी में नहीं कर सकते, लेकिन जितना हो सके उतना हम हिंदी में बोलेंगे बीच बीच में. अच्छा, ते हिंदी आहेत. ओके ओके हो. ओके. ओके, बरीच क्वेश्चन येतात. पटपट बस, मी पटपट उत्तर द्यायचा प्रयत्न करते. येस. मेमरीज ऑफ देवयानी सिरियल ऍज मोहिनी. अख्खा जो ट्रॅक केला ना, ती अख्खी माझी मेमरी होती. म्हणजे एक एक सीन मी खूप मनापासून केला आणि खूपच जवळचा होता माझा. परफॉर्मन्स वाईज म्हणशील, रायटिंग वाईज म्हणशील, ओव्हरऑल. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, रोहन 4223. तारकाजी नाटक, टीव्ही की सिनेमा ह्यापैकी कुठलं मीडियम जास्त आवडतं, आणि ऍज अन आर्टिस्ट? सगळं आवडतं, कारण सगळं जाणार आहे कॅमेरावरच, दिसायचंच आहे, परफॉर्मन्स करायचा आहे. तो सिनेमा म्हणा, नाटक म्हणा किंवा डेली सोप म्हणा, जिकडे परफॉर्मन्स आहे तिकडे मी आहे. येस, क्या बात आहे. सो क्वेश्चन आपले असे होतच राहतील. अजून तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा कमेंट मध्ये, आपण मध्ये मध्ये घेत आहोत. पुढचा प्रश्न मी तुला विचारते तोपर्यंत. पुढच्या प्रश्नापेक्षा आपण एक छोटासा गेम खेळूया. जो गेम आहे, मी तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे. ते तुला ओळखते की कोणत्या मूवी मधले आहे. ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपले जे प्रेक्षक आहेत इथे आपल्याला बघतायत ते तुला हेल्प करू शकणार. म्हणजे ते तुला कमेंट मध्ये सांगू शकतात. ओके. सो जे जे जॉईन आहेत त्या सगळ्यांनी प्लीज हेल्प करा ताईला आणि कमेंट मध्ये सांगा. ओके. सो पुढचा मी तुला एक डायलॉग देते. डायलॉग आहे, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. मला माहिती आहे, मला आठवत नाहीये. प्लीज कोणीतरी सांगा मला. जर कोणाला माहिती असेल डायलॉग. ओके. सो डोंट अंडर एस्टिमेट ऑफ अ कॉमन मॅन हा डायलॉग आहे. अरे कोणीतरी सांगा, तारकाचा मोठा फॅन आहे. थँक्यू सो मच. उत्तर सांगा आधी मला. खूप गाजलेली मला नाही मूवी आहे आठवत ही. आहे. केव्हाची ते आहे? कोणाला माहिती असते? कोणाला माहितीये का? आय विल हेल्प. सांगा, पटकन सांगा उत्तर. बाजी? बाजी नाही, बाजी नाही. चेन्नई एक्सप्रेस. उत्तर आले. उत्तर आलंय चेन्नई एक्सप्रेस का? पण माझ्याकडनं राहून गेली होती, मी पाहिली नाहीये फिल्म. येस येस, राम शास्त्री यांनी आन्सर दिलेला आहे हे, चेन्नई थँक्यू एक्सप्रेस. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. ओके. सो पुढचा डायलॉग विचारते मी तुला. पुढचा डायलॉग आहे, टेंशन लेने का नहीं सिर्फ देने का. सांगा रे, याचं पण उत्तर सांगा. बता दो इसका आंसर.
टेंशन लेने का नहीं सिर्फ देने का, ये तो मेरा डायलॉग भी है। डायलॉग है अगर यार, ये किसे, हाँ किसी को पता है बता दो बता दो। चेन्नई एक्सप्रेस बोल रहे, खरंच येस, चेन्नई झाले, टेन्शन एक्सप्रेस झालेला आहे मगाचा डायलॉग, हा वेगळ्या मूवी लेने मधला का आहे. नहीं देने का, कुठला पिक्चर मधला डायलॉग आहे? नाही कुठला पिक्चर मधला डायलॉग आहे, माझ्या येस, भावाला पण माहित झालेला नाहीये. आहे. हा, मुन्ना तू भाई आन्सर एमबीबीएस, दिला अरे हा यार, शेट शेट किती वेळा ऐकलं असेल, ऐकत्या वेळेला आठवत नाहीये. थँक्यू. आणि अजून खूप जणांनी आन्सर दिले, टाइमपास मुन्ना भाई मध्ये पण एमबीबीएस. आहे का टेन्शन लेने का नाही, दगडू बोलतो का टेन्शन लेने का नाही देने का? नाही नाही नाही. ओके, मुन्ना भाई, ओके, ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. आन्सर आहे आणि थँक्यू सो मच ज्यांनी आन्सर दिले. एक लास्ट डायलॉग आहे जो मी देते तुला. तो आहे, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. माणसं माणसांना बोलताना मी ऐकलंय, फिल्म मध्ये नाही ऐकलंय. प्लीज सांगा रे उत्तर. अ, चांगल्या चांगल्या झाडावर झाडावर नेहमी नेहमी माकड. माकडच. ही पण एक गाजलेली मराठी मूवी आहे, त्याच्यात खूप स्टारकास्ट आहेत. नाही आठवत जर आहे. कोणाला माहिती असेल सांगा रे प्लीज कोणीतरी, सांगा हरले मी हा कमेंट. गेम. चांगल्या झाडावर बघितलंही असेल पण आता मला अजिबात आठवत नाहीये. तुम्हाला आधी सांगितलं नक्की असतं तर थोडी बघितली, तयारी केली असती मी. टाइमपास मधलं टाइमपास नाही. नाहीये, नाही. दुनियादारी. 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 ओ, थँक्यू थँक्यू. ओके, सो ज्यांनी ज्यांनी आन्सर दिली आहेत आतापर्यंत त्या सगळ्यांना परत एकदा थँक्स. आणि थँक्यू. पुढच्या गेमसाठी असेच तयार राहा आणि इन्व्हॉल्व राहा. तोपर्यंत मी क्वेश्चन विचारते. पुढचा क्वेश्चन माझा तुझ्यासाठी की जसं तू ऍक्टिंगच्या फील्डमध्ये आहेस तसंच तू मॅरेथॉन्सचे पण फोटोज पोस्ट करत असतेस. त्याबद्दल काय सांगशील, मॅरेथॉनच्या जर्नी बद्दल? मॅरेथॉनची जर्नी बद्दल खरं, अगदी खरं सांगते, मी वॉक सुद्धा करायला जात नाही. मी जॉगिंग तर खूप दूरची गोष्ट आहे. मॅरेथॉन जी मी धावले ना, ही मी अचानक धावले 10 किलोमीटर. नेव्हीची पहिली मॅरेथॉन. मलाही माहित नव्हतं की मला धावता येईल की नाही येईल. मी सुटले धावत आणि मी माझी मॅरेथॉन कम्प्लीट केली 1 तासात. कशी केली मला माहित नाही. त्याच्यानंतर पुन्हा वर्षभराने या मॅरेथॉन्स, म्हणजे मी जिकडे जाते नेव्हीची सेकंड मॅरेथॉन, ती पण मी 1 वर्षभरानंतर धावले आणि मी धावले आणि कम्प्लीट केली. सो त्याच्यासाठी माझी काही विशेष वा, प्रॅक्टिस किंवा माझा वॉक किंवा जॉगिंग वगैरे प्रॅक्टिस असं काही नाहीये. पण असं करू नका, वा, थोडी प्रॅक्टिस केली तर हेल्प होईल. खूप कमी वेळात कराल आणि थकणार नाही, तुम्ही दमणार नाही. येस, क्या बात आहे. पण कॉंग्रॅच्युलेशन तुझं, कारण तू थँक्यू. 2-3 वर्ष तरी करतेस आय गेस. हो, आणि भाकरवडीची ऑडिशन मी ज्या दिवशी दिली होती त्या दिवशी पण मी मॅरेथॉन धावूनच आले होते आणि मी ऑडिशन द्यायला गेले होते. क्या बात आहे. आता काही क्वेश्चन विचारते मी तुला जे आलेत कमेंट मध्ये. एक मिनिट हा. साहिल 1506 म्हणतात की आता खूप जण म्हणतात की ज्यांना ऍक्टिंग करायचे त्यांच्यासाठी युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म आहे, तर त्या नवोदित ऍक्टरने कसं बघायचं, कसं करायचं? म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे आता जे जे लोक नवीन युट्यूबवर ऍक्टर, परफॉर्म करतायत त्यांच्यासाठी म्हणतेस का, किंवा त्यांना स्क्रीनकडे कसं वळायचं याच्यासाठी म्हणतायत का? असं स्क्रीनकडे त्यांना कसं विचार. वळायचं झालं तर युट्यूबवर आजकाल बरेच चॅनल्स आहेत आणि बरंच चांगलं कंटेंट पण येत आहे युट्यूबवर. म्हणजे मीही अधूनमधून शॉर्ट फिल्म्स किंवा बाकी रिजनल लँग्वेजमध्ये जे व्हिडिओज होतात, कॉमेडी एस्पेशली, हे सगळं बघते आणि खरंच बघताना खूप मजा येते. आणि जसा आपल्या टीव्हीचा रीच आहे ना, तसाच युट्यूबचा सुद्धा, सोशल मीडियाचा सुद्धा खूप रीच आहे. आता टीव्हीवर जर यायचं असेल तर ऑफकोर्स एक प्रोसिजर आहे. जसं नोकरीच्या आधी आपल्याला इंटरव्ह्यू पास करावा लागतो, तसं टीव्हीसाठी आपल्याला ऑडिशन्स पास कराव्या लागतात. सो मेहनत आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर करा, युट्यूबसाठी करा किंवा तुम्ही टीव्हीसाठी करा, मेहनत करायची आणि प्रयत्न करत राहायचे. येस. ओके. त्याच्यानंतर संजय करंदीकर म्हणतात की दयाभाभी म्हणून तू एकमेव रिप्लेसमेंट म्हणून सूट झाली असती, सिरियसली? नाही नाही नाही, मला वा. नाही वाटत. कारण दया भाभीचं कॅरेक्टर ज्या करतात ना, त्यांनी
ज्या लेवलला नेऊन ठेवलंय ते कॅरेक्टर, आणि त्या खूप उत्तम करतात. मला नाही वाटत मी करू शकेन. वा. आणि देवयानी संग्राम ऑफिशियल या फॅनपेजचा परत एक क्वेश्चन आहे. देवयानी 2 मध्ये काम करशील का ऍज अ देवयानी, प्लीज सांग. देवयानी 2 मध्ये मी ऑलरेडी काम केलंय. म्हणजे आधीची जी देवयानी होती ना, त्याच्यानंतर तिला मारल्यानंतर मीच तिला मारलं, मग दुसरी एक आली चेहरा बदलून, मग ती स्टोरी संपली, मग तिसरी आली तेव्हाही मी गेले होते, मग ती तिसरी जाऊन चौथी आली तेव्हाही मी होते, फक्त माझं कॅरेक्टर वेगळं होतं. सो तो अख्खा देवयानीचा जो प्रवास आहे तो सगळं मी बघितलेलं आहे, आणि आता परत पार्ट 3 वगैरे येणार असेल तर डेफिनेटली काम करेल, मला आवडेल. वा वा, क्या बात आहे. सो पुढचा माझा क्वेश्चन तुझ्यासाठी. जसं आपण हे ऍक्टिंगचं बोललो, मॅरेथॉनचं बोललो, तसा तू तुझा ओन बिझनेस चालू केलायस आता, जो की ज्वेलरीशी रिलेटेड आहे. कशी सुरुवात झाली या बिझनेसची आणि कशी आयडिया आली तुला की हे करावं? मला आर्ट अँड क्राफ्टची आवड अगदी लहानपणापासूनच होती. म्हणजे कुठे विणकाम करा, कुठे चित्र काढा, कुठे काय बघितलं की मग ते करा, मग त्याचं सगळं सामान कुठे मिळतं ते जाऊन शोधाशोध करून ते घेऊन या. सो हे सगळं प्रकार मी स्कूलपासूनच करत होते, आणि तेव्हा वेळ मिळायचा करायला. पण शूटिंग सुरू झाल्यापासून मग तितका वेळ हॉबीजना देता येत नव्हता. आणि एक दिवस अचानक मी देवारीच्या सेटवर बसले होते लंच ब्रेकमध्ये, आणि पेपर रोल करता करता तो बीड बनला. सो मग मला असं झालं की मग ह्याचं काहीतरी आपण करू शकतो. मग मग काय, मग त्याच्यावर खूप एक्सपेरिमेंट झाले. खूप मला छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या, ज्या ज्वेलरी मेकिंगसाठी जे टूल्स लागतात, जे सामान लागतं. मला कोणीतरी सांगितलं की टाउनला भुलेश्वरला ते मार्केट आहे जिकडे याचं सगळं रॉ मटेरियल मिळतं. सो तिकडे जाऊन एका एका दुकानामध्ये जाऊन एका एका गोष्टीचं नाव माहित करून घेऊन त्या घरी आणून खूप एक्सपेरिमेंट केले, आणि मग मला कळलं की नाही, आता हे डन झालेलं आहे, आपल्याला जमतंय. आणि तिथनं मी हे सेल करत होते गेली 4-5 वर्ष. पण ऑफिशियली मी त्याचं कुठे रजिस्ट्रेशन किंवा ब्रँड वगैरे ओपन नव्हता केला. आणि आता लॉकडाऊन मध्ये गेलं वर्ष तर असंच गेलं मज्जा मज्जा करण्यात, आता पेंटिंग करू, अजून काय करू, हे करू ते करू, मग थोडं शूटिंग केलं. मग यावेळी मला असं वाटलं की आता वेळ आहे, आणि मी जर कुठला प्रोजेक्ट नाही घेतलाय तर तो युटिलाइज करूया वेळ, आणि मग करतच आहोत तर त्याचं प्रॉपर ब्रँडिंग करूनच पुढे जाऊ. म्हणजे काय, कारण हे कॉन्सेप्ट खूप युनिक आहे. म्हणजे हे सगळं ब्राझिलियन आफ्रिकन आर्ट वगैरे आहे, आणि या सगळ्या गोष्टी बाहेर मिळतात. इकडे शॉपमध्ये या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, पेपर ज्वेलरी वगैरे. आणि मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची, म्हणजे आता इथे खूप लोक आहेत तर मला सांगायला आवडेल की खूप लोकांना तो क्वेश्चन येतो की पेपर ज्वेलरी आहे तर मग ती खराब होते का, आपण वन टाइमच युज करू शकतो का. तर तसं नाहीये, कारण डायरेक्ट पेपर आपण वेअर नाही करत, त्याला मी सील करते. ते जे पेपरचे बीड्स बनतात ना, त्याला सीलिंगची प्रोसिजर होते, ज्याच्यामुळे ते स्टिफ होतात, आणि त्याला एक कोट असतो. सो त्याला पाणी लागलं किंवा म्हणजे पाण्यात बुडवून ठेवलं तर ते खराब होणार, बाकी कुठलीही ज्वेलरी बुडवली तरी ती खराबच होणार आहे. सो त्याला घाम येस. आला किंवा तुम्ही ओल्या कपड्याने पुसलं तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण ते सील्ड बीड्स आहेत. सो तसं टेन्शन वाली बात नाहीये, कारण आता 5 वर्षांआधी ज्या लोकांनी माझ्याकडनं परचेस केली आहे ना ज्वेलरी, ते लोक अजून सुद्धा ती ज्वेलरी युज करतात आणि कुठलीही कंप्लेंट नाहीये. सो हा म्हणजे, आणि मी आता मग ते सुरू केलंय. सो मी त्याचं रजिस्ट्रेशन केलं, प्रॉपर कॉपीराईट्स घेतलंय, आणि एनॉर्क या ब्रँडच्या नावाखाली मी ते सगळं सुरू केलंय. सो आता शूटिंग नाहीये, त्यामुळे मी कलेक्शन बनवण्यावर भर दिलाय, कारण एकदा शूट सुरू झालं की परत सगळं ठप्प होणार. येस. आणि सगळे जिथे म्हणजे एवढे लोक इथे जे आहेत त्यांना पण मी सांगते की ज्यांना कोणाला पेपर ज्वेलरीची आवड असेल, सो ताईच्या पेजला नक्की व्हिजिट करा. तिच्या पेज मध्येच तिच्या दुसऱ्या पेजची लिंक आहे, सो तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांनी प्लीज जाऊन चेक करा एकदा. आणि ज्यांना हवंय त्यांना तुम्ही म्हणजे हा, त्यांनी सांगू त्यांनी शकता ताईला. फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर माझं पेज आहे एनआरके ऑफिशियल. मी अजून वेबसाईट नाही ओपन केली आहे, कारण मग ते खूप मोठ्या लेवलला गेलं आणि मला जर वेळ नाही मिळाला शूटमधनं, कारण सकाळी जाऊन रात्री येणं, आणि हे पेपर ज्वेलरी हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, छोट्या छोट्या गोष्टी, आणि अगदी त्याचं कुठे रॉ मटेरियल नाही मिळत, ते झिरोपासनं स्टार्ट होतं. सो त्याला वेळ लागतो बनवायला. सो मला माझ्या सवडीप्रमाणे, माझ्या वेळेप्रमाणे मी ते करते, म्हणून खूप मोठ्या लेवलवर मी नाही केलंय. पण तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल किंवा माझं कलेक्शन बघायचं असेल तर एनॉर्किया ऑफिशियल या नावाचं माझं इन्स्टाला पण हँडल आहे आणि फेसबुकला पण आहे. तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता, आणि तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. येस. ओके. सो अजून एक क्वेश्चन आलाय तुझ्यासाठी. पवार मृगेश म्हणतात की तारका, विच इज युअर फेवरेट डेस्टिनेशन
and if in future you want to do shooting, then which will be that destination? शूटिंग मला कुठेही करायला आवडतं. कुठेही करायला आवडतं आणि फेवरेट डेस्टिनेशन असं एक कुठलं प्लेस नाहीये, पण जिकडे नेचरच्या क्लोज जिथे जास्त राहता येईल ना, लाईक बीच मध्ये किंवा ट्रेकिंगला किंवा कुठे जिकडे नदी आहे, डोंगर वगैरे आहेत, मला ते सगळं खूप आवडतं. सो मला आता इथे मुंबईमध्ये तर तसा चान्स मिळत नाही. मड एक लोकेशन आहे की जिकडे जाताना तो फील येतो. सो मला मडला शूट करायला म्हणून त्या एका रिझन साठी मला मडला शूट करायला आवडतं. अदरवाईज लोक खूप कंटाळतात मडला शूट करायचं म्हटलं की. येस. पुढचा क्वेश्चन आहे तुझ्यासाठी राजेश. यू रिमेंबर मी, वी मेट, असं ते म्हणतात. खूप राजेश आहेत ऍक्च्युली. मला तुम्ही कुठे भेटलो आणि कधी भेटलो हे जर सांगू शकत असाल तर मग मला आठवेल. देवयानी संग्राम ऑफिशियल ते विचारतात की दीपाली पानसरे, काम केलं आहे तू, त्याबद्दल काय सांगशील? खूप छान आहे को ऍक्टर म्हणून आणि आम्ही जितके दिवस सेटवर होतो एकत्र आम्ही खूप मज्जा केली. ओके. सो पवार मृगेश म्हणतात की व्हॉट इज युअर बर्थडे? 14 फेब्रुवारी. येस. ओके. त्याच्यानंतर रोहन 4223, तुमचं पेपर ज्वेलरी खूप छान आहेत आणि तुम्ही खूप पद्धतशीर समजावून सांगता. ओ थँक्यू सो मच. ओके. सो ज्यांना ज्यांना अजून क्वेश्चन्स आहेत त्यांनी नक्की विचारा कमेंट सेक्शन मध्ये. अजून जरी काही क्वेश्चन असतील तुम्ही नक्की टाकू शकता. तोपर्यंत मी पुढच्या गेमला सुरुवात करते. जो गेम आहे की मी तुला काही इंग्लिश वर्ड सांगणार आहे जे तुला मराठी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचे आणि त्या ट्रान्सलेट झालेल्या शब्दापासून तुला एका सेलिब्रिटीचं नाव सांगायचं. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये तुला ह्याच्यामध्ये आपले जे आपले प्रेक्षक आहेत ते तुला हेल्प करू शकणार आहेत. ओके. सो तुम्हीच मला हेल्प करा. तुला काही एक्झाम्पल पहिले हा एक्झाम्पल मला एक सांगते. एक्झाम्पल दे. समजा मी तुला वर्ड दिला की कल्चर. सो कल्चर म्हणजे संस्कृती आणि मग संस्कृती बालगुणे असं ते होऊ शकतं. ओके ओके ओके. असं तुला करायचं. तर पहिला शब्द आहे तुझ्यासाठी किंग. राजा. Yes. राजा. आणि आता राजा कोण आहे राजा? किंग, राजा हे करेक्ट ओळखलेलं आहेस तू. सेलिब्रिटीचं नाव तुला सांगायचं ह्याच्यामध्ये. राजा जर कोणाला मुराद. माहिती असेल राजा मुराद. सेलिब्रिटी कोणीही चालेल. ते होते ना एक विलन. हो. राजा कोण होता राजा? सांगा रे मला आठवत नाहीये. राजा गोसावी. गोसावी राजा असं गोसावी. आन्सर आलेला आहे. येस. थँक्यू. आणि येस आणि राजा परांजपे असं येऊ शकतं जे आपले खूप Okay. जुने सेलिब्रिटी ऍक्टर आहेत. ओके. सो पुढचा वर्ड देते मी तुला. पुढचा वर्ड आहे सॉरी. ऑर्डर. ऑर्डर हा शब्द मी दिलेला आहे. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता. सांगा रे मला आठवत नाहीये. माझा गलती ऑर्डर झालाय हा का? शब्द आहे. आधी ऑर्डरला मराठीत काय म्हणतात ते सांगा मला. मला आठवत नाहीये. मी ब्लँक झाले. येस. जे प्रेक्षक आहात चिकन जनरली आपण ऑर्डर असं म्हणतो ना आपण. सांगा सांगा. जर कोणाला माहिती असेल आदेश बांदेकर. कोणीतरी सांगितलं मला. थँक्यू सो मच. मी प्रसाद जाधव यांनी सांगितलेलं आहे. थँक्यू प्रसाद सो मच. ओके. सो पुढचा वर्ड देते मी तुला. पुढचा वर्ड आहे क्वीन. नाही राणी. हो बरोबर आहे राणी.
मधुराणी चालणार आहे का? राणीवरूनच नाही. सांगायचंय. नाही म्हणून असं राणी मुखर्जी, राणी मुखर्जी आलेला आहे मला. क्या बात आहे, वा. एकच आलंय मला. मी ओके, काही हरकत नाही. आपले प्रेक्षकही तुला हेल्प करतायत. सो थँक्यू थँक्यू. काही लास्ट वर्ड आहे तुझ्यासाठी. लास्ट वर्ड आहे मिरॅकल. तू म्हणजे जसं सेलिब्रिटीचं नाव असेल त्याप्रमाणे तू ट्रान्सलेट करू शकतेस, मराठी किंवा हिंदी कशामध्येही करू शकतेस. मिरॅकल सांगा रे. हा वर्ड आहे. जादू. म्हणजे त्या शब्दाचा काही सबस्टिट्यूट पण असू शकतो. सो तुला तसं करायचंय ट्रान्सलेट. मीरा. मीरा कपूर. मीरा नाही, कपूर बरोबर आहे पण मीरा नाहीये. चमत्कार. नाही, चमत्कार फिल्मचं नाव नाही सांगायचंय, सेलिब्रिटीचं नाव पाहिजे ना. कपूर बरोबर आहे पण मीरा नाहीये. अच्छा, कपूर बरोबर आहे का? कुठले कपूर आहेत? येस. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज करिश्मा सांगा. कपूर. करिश्मा कपूर. येस. वा वा. क्या बात है. एकता कपूर. नाही, करिश्मा कपूर बरोबर आहे. येस, करिश्मा कपूर हे करेक्ट आन्सर आहे. ओके, सो गेम खूप छान खेळलेली आहेस तू. क्या बात आहे. आणि आपण बोलता बोलता खूप वेळ झालेला आहे. सो एक लास्ट 2 क्वेश्चन आहेत माझे, तेवढे विचारते. क्वेश्चन आता पुढचा असा आहे की आता या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायची इच्छा आहे किंवा जी मुलं या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने बघतायत, तर अशा लोकांना तू काय सजेशन देशील? मेहनत तर करायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला संधी मिळाली काय आणि मिळाल्यानंतर सुद्धा, कारण तुम्ही एक प्रोजेक्ट केलं, लोकांनी तुम्हाला ओळखलं, तुम्ही त्या कॅरेक्टरसाठी फेमस झालात की तो प्रोजेक्ट जेव्हा संपतो तेव्हा पुन्हा तुम्ही शून्यावर येता आणि पुन्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असते. आणि ही नव्याने सुरुवात ना प्रत्येक प्रोजेक्ट नंतर असते. आता माझी भाकरवडी संपली, स्वतः मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची, 0 पासूनच करायची. तर मेहनत तर कॉन्स्टंट आहेच आणि ऑडिशन्सच द्यावे लागतील. बाकी म्हणजे मी तरी ऑडिशन्स देऊनच कामं मिळवलेत आणि एका कामावर, तुमचं काम कसं आहे त्याच्यावर तुम्हाला पुढची कामं मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही जे पण काम कराल ते खूप प्रामाणिकपणे करा आणि मेहनत कायम ठेवा आणि प्रयत्न करत राहा. येस, सो आता जे बघतायत सेशन त्यांना ताईने सांगितलंय जे ते त्यांनी लक्षात ठेवा की मेहनत ही करत राहिली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि तर तुम्हाला करिअरला खूप हेल्प होईल. ओके, सो पुढचा प्रश्न माझा शेवटचा, की गेल्या लॉकडाऊन मध्ये आणि आत्ताही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स हे जे पेज आहे, ते पेज आणि ह्या पेजचे जे ओनर आहेत गणेश सोळंकी, सुप्रिया रक्षे आणि पूर्ण टीम, आम्ही अनेक सेलिब्रिटींबरोबर असे लाईव्ह सेशन्स घेतो आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये. तर या उपक्रमाबद्दल काय सांगशील आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? तू खूपच भारी होस्ट केलंयस. म्हणजे तू ज्या पद्धतीने बोलतेस ना, मला असं खूपच फ्रेंडली लेवलला आपण बोलतोय, आपलं एक जनरल कन्व्हर्सेशन होत आहे. असा कुठे माझा असं काही इंटरव्ह्यू टाईप्स असं काहीच वाटत नाहीये. आपण एकमेकींशी गप्पा मारतोय आणि तुमचा हा उपक्रम खरंच खूप चांगला आहे. कारण इतर वेळी कसं होतं ना, आता मलाही बरेच मेसेजेस येतात किंवा बाकी लोकांना सुद्धा, ऍक्टरना सुद्धा येत असतील, आणि लोकांचं असं म्हणणं असतं ना की काय तुम्ही रिप्लायच करत नाही, तुम्ही आमच्याशी बोलतच नाही. माझ्याकडनं जेवढं शक्य असेल ना तेवढं मी रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करते. कधी कधी मी कमी पडते कारण शेकडोने मेसेजेस असतात आणि माझं अकाउंट मी हँडल करते. सो मला सगळ्या मेसेजेसना लगेच रिप्लाय देता येत नाही. 10 मेसेजेस नंतर मी एखादा रिप्लाय देते. सो मी तुमच्याशी कनेक्ट व्हायचा खूप प्रयत्न करते आणि नाही कनेक्ट होऊ शकत असेल तर त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण लोक लगेच की काय तुम्हाला रिप्लायच नाही करायचा आहे का, तुम्हाला वेळ, आणि खरंच वेळ नसतो. त्यातही माणूस जर वेळ काढून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर थोडासा रिस्पेक्ट ठेवा आणि जर नाही रिप्लाय देऊ शकलो तर देऊ नका. आणि तुमचा खरंच हा उपक्रम मला आवडला कारण म्हणजे याच्यातनं बाकी लोकांना आमच्याशी संवाद साधता येतोय किंवा त्यांचे क्वेश्चन्स आमच्यापर्यंत पोहोचवता येत आहेत आणि छान लाईव्ह, म्हणजे मला
खरंच आवडलं असतं, जशी जशी मला तू दिसतेस ना इकडे, तसे जर मला हे सगळे लोक इथे दिसत असते आणि त्यांनी स्वतःहून मला क्वेश्चन्स येस. विचारले असते, तर मलाही खूप आवडलं असतं त्यांना समोरासमोर बघून उत्तर द्यायला. ते जनरली पॉसिबल नाही होत, पण ते तुमच्या माध्यमातनं आमच्यापर्यंत पोहोचतं आणि आम्हाला त्यांच्याशी संवाद. सो खूप छान वाटलं, म्हणजे मला असं सेशन्स करायला आवडेल. वा वा. क्या बात आहे. आणि आम्हालाही खूप छान वाटलं तुझ्यासोबत सेशन करून. पर्सनली मला तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलेलं आहे, तुझे एक्सपिरियन्स ऐकून. आवाज गेला. हॅलो. हॅलो. हा बोल, आता येतोय. बोल बोल. आवाज येतोय का आता? हा, येतोय येतोय. तुम्हा हॅलो. सगळ्यांचं अभिनंदन, आणि तुम्ही आता जो उपक्रम हा सुरू केलाय, हा तुम्ही कंटिन्यू करत राहा, आणि सगळ्या प्रेक्षकांना भरभरून प्रेम. येस, नक्की. आणि खरंच ताई, खूप थँक्यू तुलाही की तू आमच्यासोबत वेळात वेळ काढून जॉईन झालीस आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. सो थँक्यू सो मच. आणि पुढच्या सगळ्या तुझ्या कामांसाठी खूप सारं ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू सो मच. आणि इथे सगळे जे जॉईन झालेत त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. आता सध्या माझा कुठला प्रोजेक्ट सुरू नाहीये, पण लवकरच आय होप काहीतरी चांगली संधी यावी आणि पुन्हा तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळावी. मग त्याला मराठी हिंदी आय येस. डोंट नो, जे काम येईल ते येईल. सो सगळ्यांना फक्त येस, सांगायचंय, नक्कीच. खूप जास्त काळजी घ्या. फक्त काळजी घेणं आता आपल्या हातात आहे. जी सिच्युएशन चालली आहे बाहेर, म्हणजे प्रत्येकाला सांगता येत नाहीये, पण या माध्यमातून जितकी लोक आहेत, सगळ्यांनी प्लीज खूप 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 जास्त काळजी घ्या आणि खुश राहा. येस येस, नक्कीच. आणि ताई, परत एकदा आपण असंच सेशन घेऊ, होप येस. सो. आणि खूप छान गप्पा मारू अशाच परत येस. एकदा. येस. येस, तोपर्यंत बाय बाय ताई. बाय टेक बाय. केअर. येस. बाय. येस. ओके. सो सेशन झालेलं आहे छान. सॉरी यासाठी की प्रत्येकाचे कमेंट्स किंवा रिप्लाय नाही वाचता येत सेशनच्या वेळी, कारण माझे काही क्वेश्चन्स असतात, गेम्स असतात. जेवढं जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी नक्कीच वाचत असते. पण जर कोणाचे रिप्लाय वाचायचे राहिले असतील तर सॉरी त्याबद्दल. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आता याच्यानंतर 8 वाजता परत एक सेशन आहे, असाच छान सेलिब्रिटी सोबत, ज्यांची सिरियल आत्ता चालू आहे, जय जय स्वामी समर्थ नावाची. त्यामधले काम करणारे सुमुख या कॅरेक्टरशी आपण गप्पा मारणार आहोत. सो त्या सेशनलाही नक्की जॉईन व्हा. हे सेशन 8 वाजता असणार आहे याच पेजवरती. सो आता जेवढे लोक जॉईन होतात तेवढे तिथेही जॉईन व्हा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.